मराठी मुलगी म्हणजेच कृष्णाली. आणि लाईव्ह अपडेट आहे की मी पुण्यावरून आल्यावर माझं पूर्ण वीक गेलेला आहे कम्प्लिशन मध्ये. बिकॉज आमच्या स्कूलमध्ये आता माझी असेसमेंट फर्स्ट येणार आहे, म्हणून सगळं कम्प्लिशन चाललेला पोर्शन वगैरे. अँड सो आता माझं ते कम्प्लिशन मध्ये गेलंय. मग आज आहे वीकेंड, सो मी माझ्या पिल्लाला घातलेली आहे अंघोळ. ऍक्च्युली ही इज अ रिअली गुड बॉय, बिकॉज तो काही त्रास देत नाही मला आंघोळ घालताना वगैरे. शांततेत करून घेतोय अँड ही फील्स इट सो सॅटिस्फाईंग की मला मसाज देते, वाव अँड एव्हरीथिंग. अजिबात म्याव वगैरे काही नाही, मला नख तर अजिबातच मारत नाही. सो आय विल शो हिम टू यू. वेट, इकडे बोल. आता जरा मी ड्रायरने वाळवलंय आणि इथे ठेवलंय दारापाशी, बिकॉज ही लव्स टू वॉच येता जाताच्या गाड्या. म्हणजे त्या दिवसभर तो मी जेव्हा स्कूलला गेलेले असतो तेव्हा तो तेच करत असतो आणि मग मी आल्यावर तो झोपून जातो. अँड येस, आज सकाळी ब्रेकफास्टला नाही, असं लंच कम ब्रेकफास्टला मम्माने केलेला आहे वडापाव. आणि मला घरातला वडापाव जास्त आवडतो दॅन आउटसाइड, बिकॉज तो ऑइली पण असतो अँड घरचा आपण हायजेनिक वेनी पण करतो. सो आता मी जाणार आहे आणि फ्रेशअप होणार आहे, बिकॉज अगेन माझे केस घाण झालेत, खूप ऑइली झालेत. ऑइल लावलेलं त्याला मी म्हणून. सो आता मी तुम्हाला भेटते ऑइल म्हणजे ऑइल धुवून नाही, हेअर वॉश करत. सो दिस इज माय वडापाव. बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि दिस इज लाईक सूक. म्हणजे असं आहे की पावसात चहा आणि वडापाव खायला खूप मजा येते अँड रिअली इट्स लाईक ट्रू लाईन्स. सो आय विल एन्जॉय माय वडापाव. आणि ऑलिव्हला वाटतंय की ते त्याचं आहे, पण ते त्याचं नाही आहे. इज लाईक म्याव म्याव म्याव. मला याला सकाळी सकाळी बांधून ठेवायला लागतं, बिकॉज माझ्या मम्माला याची भयंकर भीती वाटते. ह्याची नाही, मांजराची भयंकर भीती वाटते. आणि सकाळी कामाच्या मध्ये तो फार लुडबुड करतो आणि तो बरोबर माझ्याकडे येत नाही, तो तिच्याकडेच जातो की हे मला देईल काहीतरी. सो मी तात्पुरतं बांधून ठेवते त्याला, माझे काम होईपर्यंत, माझ्या मम्माची आणि माझी. मग नंतर मी त्याला दिवसभर सोडून ठेवते, कारण का माझ्यांना तसं आवडत नाही बांधून ठेवलं. सो येस, त्याच्यामुळेच मी त्याला बांधून ठेवते. ओ मी एक गोष्ट मला सांगायची आहे की मी म्हणजे माझ्या कॅटला इतकं त्याची प्रॉपर हायजेनिक वेनी त्याची केअर घेते की मी त्याला रोज सकाळी जेव्हा मी म्हणजे उठते तेव्हा त्याला 5 o'clockला सकाळी तो मला उठवायला येतो की म्याव म्याव आणि मला खायला दे म्हणून. सो मी 5ला त्याला खायला देते आणि त्याच्यानंतर मी परत एक छोटासा नॅप घेते, मग मी स्कूलला जाते. सो जेव्हा मी स्कूलला जायच्या वेळेस सकाळी सकाळी उठते तर त्याला मी लाईक ओल्या कापडाने नीट पुसून घेते, बिकॉज म्हणजे कॅट्स कसं ह्याच्यावर बसलेले असतात काय ते फ्लोअरवर वगैरे. सो जर असं म्हणजे आपण काय एवढं ठेवू शकत नाही की फ्लोअर्स क्लीन असायला पाहिजे 24 hours. कुठनं तरी आपल्याला डस्ट येते आपल्या घरात. सो मी त्याला रोज क्लीन करून घेते ओल्या कापडाने अँड मी फ्लोअर्सला पण नीट डेटॉलने वगैरे पुसून घेते. जिथे त्याचं लिटर बॉक्स वगैरे आहे, जिथे तो बसतो, जिथे म्हणजे त्याचे टूल्स नाही खेळण्याच्या गोष्टी आहेत त्या पण मी नीट पुसून घेते. त्याचा बॉल एक आहे तो पण मी रोज पुसते. अँड येस, दॅट्स द केअर आय टेक ऑफ हिम. असं नाही की तो मला रस्त्यावर मिळालाय, माझा त्याचा लहानपणीपासून बॉन्ड नाही आहे आणि असंच मला त्याची दया आली म्हणून मी त्याला घेतलंय. बट आय लव्ह कॅट्स. सो मी पूर्ण कुठली पण कॅट असू दे, कोणाची पण असू दे, मी नीट केअर घेऊ शकते त्याची. घेऊ शकते म्हणजे घेते मी रादर दॅन. सो येस, दॅट्स इट. एवढंच मी करते त्याच्यासाठी. एवढंच नाही, मी खूप गोष्टी करते, बट एक्सप्लेन मी एवढंच करू शकते. अँड येस, तुमच्याकडे पण जर कॅट असेल तर नीट त्याचं केअर घ्या, बिकॉज कॅट्सला लाईक
जास्त असं आपल्यापासून लांब राहायला आवडत नाही. आणि मी जेव्हा पण स्कूलवरनं येते तोपर्यंत तो बाहेर बघत बसलेला असतो दारापाशी, आणि मी आल्यावर तो माझ्या मागे मागे फिरतो आणि म्हणतो की मला कुशीत घेऊन झोपव. त्याला म्हणजे एक आहे की त्याला म्हणजे असे कडल करायला खूप आवडतं. मग तो माझ्याकडे येतो, मी त्याला माया माया करते, मग तो झोपून जातो. सो दिस इज हिज रुटीन. आणि माझं पण आता थोडं रुटीन बदललंय त्याच्यामुळे. आता मी जाते हेअर वॉश करायला, बिकॉज सकाळपासून मी त्याच्याच नादात आहे. ते सगळं क्लिनिंग करून झाल्यावर वगैरे मग माझं सेकंड प्रायोरिटी मी ठेवते, त्याची फर्स्ट प्रायोरिटी असते. सो येस, लेट्स गो आता. अँड येस, वन मोर थिंग आय वॉन्टेड टू टेल, की तो फक्त माझ्याकडनं सगळं करून घेतो. माझ्याकडनं नीट काय ते बाथिंग करून घेतो, माझ्याकडनं टीथ क्लीन करून घेतो, माझ्याकडनंच तो खायला घेतो. म्हणजे मम्मा घाबरतीच होती, मोस्टली देत नाही. आता थोडं थोडं तिला प्रॅक्टिस व्हायला गेली आहे, सो थोडं थोडं देते जेव्हा मी नसते स्कूलला गेले असते तेव्हा. पण मी आल्यावर मीच देते, म्हणजे त्याला माझ्या हातचंच लागतं. अँड येस, माझ्या मागे मागेच फिरत असतो तो, आणि लिटरली सगळ्या गोष्टी माझ्याकडनं करून घेतो. ही इज अ गुड बॉय. म्हणजे मला काही त्रास देत नाही. आणल्यापासून लिटरली 2-3 वीक्स होऊन गेले त्याला मी घरात आणलंय, तेव्हापासून त्याने मला एकदाही नख मारलेले नाहीयेत आणि एकदाही मला काय ते चावलेला नाहीये. इज अ गुड बॉय. माझ्याकडे बघतोय, मी हे सगळं सांगते तुम्हाला, तर ही इज लाईक, आर यू टॉकिंग अबाउट मी? ओ या, आय एम अ गुड बॉय. ठेवलं मी. He has one nail black color. बापरे, ब्लॅक कलर. Few moments later. गुड इव्हनिंग गाईज. आणि माझी फ्रेंड आली आहे माझ्याकडे, बिकॉज इट्स काइंड ऑफ अ पॉटरी पेंटिंग डेट. आणि आम्ही फुल एन्जॉय करतोय. ती मगाशी आली आहे आणि म्हणजे आता माझ्या फ्रेंड्स मला विचारतात की तुझा ऑलिव्ह कसा आहे. म्हणजे आधी माझे फ्रेंड्स मला भेटायला यायचे, पण आता त्याला भेटतात, म्हणजे भेटायला येतात. ती पण तेच बोललेली, मला तुझ्या ऑलिव्हला भेटायचंय म्हणून मी येते. अँड येस, एव्हरीवन इज हिज फॅन राईट नाव. माझी कोण किंमतच ठेवत नाही आता. हसते ती म्हणती करे. सो आता मी तुम्हाला दाखवते की आम्ही काय करतोय. वी आर हॅव्हिंग अ कप ऑफ कॉफी बिकॉज आय लव्ह कॉफी, आणि तिला पण कॉफी आवडते. सो आता तो मी तुम्हाला दाखवते की आम्ही काय करतोय नक्की. सो तिने म्हणजे साचेने माझ्यासाठी एक पॉट बनवलाय छोटासा एवढासा, आणि मी बनवणार आहे तिच्यासाठी. लाईक वी आर गिफ्टिंग इच अदर छोटे छोटे पॉट्स, आणि ते वाळल्यावर आम्ही पेंट पण करणार आहे त्याला. सो आता लेट्स डू इट. सांगितलं की माझी फ्रेंड फक्त
ऑलिव्हला भेटायला आली होती, बट ती आल्यावर थोडासा खेळला तिच्यासोबत आणि देन लगेच झोपून गेला. बिकॉज मी त्याला आज आंघोळ पण घातलेली, म्हणजे तो थकला होता. फुल दिवसभर त्याचं ग्रूमिंग काइंड ऑफ थिंग मी करत होते, म्हणून तो थकला होता पूर्ण. आणि नाव इट्स लाईक अराउंड 11:30 आणि तरी पण मी माझा स्टडीज करत बसली आहे. बिकॉज मी माझ्या फ्रेंड म्हणजे त्याच्यासोबत आम्ही एन्जॉय करत होतो, डान्सिंग वगैरे करत होतो. नंतर मी पॉटरी आम्ही करत होतो आणि आय हॅव मेड अ क्यूट हार्ट शेप्ड छोटंसं काहीतरी, आय डोंट नो त्याला काय म्हणणार आपण. सो लाईक मी ते रिंग्स ठेवायला वगैरे वापरू शकते, छोट्या मोठ्या थिंग्स ठेवायला वापरू शकते. And yes, now I'm winding up with my studies also and with my day also. And yes, that's it for the vlog, guys. भेटूया next vlog मध्ये. Subscribe to my channel, like this video and also follow my Instagram account. Bye bye.